नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे रक्षाबंधनासाठी स्पेशल अशी नारळाची वडी किंवा नारळाची बर्फी. तर त्यासाठी नारळ आहे तर त्याचा वरचा जो काळा भाग असतो सालीचा तर तो मी काढून घेतलाय स्लायसरने आणि बारीक तुकडे करून मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घेतलंय. तर मेजरमेंट पण मी याच्यामध्ये रेसिपी करताना सांगणार आहे. तर मी कप घेतलेला आहे आणि मेजरिंग कप नसेल तर आपल्या घरामध्ये जे पण वाटी आहे कोणती तर त्याच वाटीने आपल्याला सगळे मेजरमेंट घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही साधारणतः 1-2 कप इतका ओला नारळ आहे बारीक केलेला आणि त्याच कपने मी मेजर करून साखर पण घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही आणि त्यामध्ये जितकं नारळ आहे तितकीच साखर, थोडीशी कमी, कारण मी त्याच्यामध्ये दूध पावडर पण ऍड करणार आहे. तर त्याच्यासाठी जितकं नारळ आहे तितकंच साखर घेतली आहे. दूध पावडर जर नसेल टाकणार तर साखर थोडीशी कमी टाकली ना तरी पण चालेल. तर बघू शकता पाव कप साधारणतः दूध पावडर आहे आणि आता हे सर्व मिश्रण आहे ना ते छान एकत्र मिक्स करून घ्यायचंय. आणि दूध पावडर सोबत मी थोडंसं दूध पण वापरले, त्यामुळे मी साखर अगदी बरोबरीने वापरली, नाहीतर साखर थोडी कमी केली तरी पण चालेल. तर आधी थोडंसं चमच्याने मिक्स करून घेतलंय आणि त्याच्यानंतर अंदाजे पाव कप इतकं दूध टाकलंय आणि आता परत एकदा छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचंय आणि झाकण ठेवून द्यायचं. 5 ते 10 मिनिट आपल्याला साखर थोडीशी विरघळली पाहिजे. या पद्धतीने जर केलं ना तर अशी बर्फी खाताना अशी साखर नाही लागणार आहे, कारण ह्याच्यामध्ये साखर बऱ्यापैकी विरघळली जाते. आपण डायरेक्टली जर खोबरं आणि साखर एकत्र गॅसवर गरम करायला ठेवलं ना तर थोडीशी साखर नंतर लागते, म्हणून मग हे असं मिक्स करून ठेवले आणि दूध पावडर आणि थोडंसं दूध टाकले, त्यामुळे काय होतं दुधामुळे थोडीशी साखर मेल्ट व्हायला मदत होईल आणि दूध पावडरमुळे त्याचे टेक्स्चर आणि टेस्ट खूप छान येते. तर बघू शकता साखर आता बऱ्यापैकी मेल्ट झाली आहे. तर मी कढई छान गरम करून घेतली आहे, त्याच्यामध्ये 1-2 चमचे इतकं तूप टाकले. तुपामुळे आपली बर्फी जी आहे ना ती अगदी छान अशी सॉफ्ट होते. तर बघू शकता तुम्ही आता हे सर्व जे मिश्रण आहे ना ते छान असं एकत्र करायचंय. तर साखरेमुळे थोडंसं साखर मेल्ट झाल्यानंतर थोडंसं पातळ असं जे मिश्रण आहे ना तर ते तयार होईल आधी, आणि नंतर जशी जशी साखर आटेल ना तसं तसं अगदी दाटसर आणि घट्टपणा येईल त्याला. तर 15 ते 20 मिनिट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. तर हे मिक्स करतेय तोपर्यंत मी ज्या ताटामध्ये वडी थापायची ना त्या ताटाला पण थोडंसं तूप लावून घेतेय, म्हणजे नंतर गडबड नाही होणार. कारण काय होतं तयार झालं ना की लगेच मिश्रण आपल्याला ते ताटामध्ये काढावं लागतं. तर बघू शकता तुम्ही जे मिश्रण आहे ना तर ते थोडंसं पातळ झालं होतं आणि आता हळूहळू ते दाटसर व्हायला लागलंय. तर सतत मिक्स करत राहायचंय, म्हणजे खोबरं आहे ना तर ते खाली लागणार नाही. तर बघू शकता तुम्ही अगदी छान दाटसर व्हायला सुरुवात झाली आहे. अजून 5 ते 6 मिनिट आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचंय. आणि जर हे वडीचं मिश्रण तयार झालं हे चेक करायचं असेल ना तर आपण प्लेटमध्ये थोडंसं त्यातलं मिश्रण घ्यायचं, अगदी थोडंसं अर्धा चमचा इतकं, आणि आपण हाताने पण ते चेक करू शकतो तयार झालेलं आहे की नाही. आणि आता आपलं मिश्रण जे आहे ना वडीचं ते अगदी बऱ्यापैकी तयार होत आलंय आणि 1-2 मिनिट आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला लगेचच ते ज्या प्लेटला तूप लावले ना त्याच्यामध्ये काढून घ्यायचंय. बघू शकता तुम्ही मिश्रण जे आहे ना ते तयार झालंय आणि ताटामध्ये काढून घेतलं की उलटण्याने किंवा वाटीने आपल्याला ते सगळ्या ताटामध्ये चांगलं छान एकसारखं पसरवून घ्यायचंय. तर बघू शकता अगदी छान असं टेक्स्चर त्याचं वडीचं जे आहे ना ते तयार झालंय. आणि उलटण्याने मी थोडंसं स्प्रेड करून घेतलं, पण थोडंसं चिकटलेलं आहे वडीचं जे मिश्रण आहे ते त्याला, त्यामुळे ते अगदी छान असं सपाट असं स्प्रेड होत नव्हतं. म्हणून मग मी नंतर वाटीला थोडंसं खाली तूप लावलं आणि वाटीने असं छान मिश्रण सगळीकडे एकसारखं असं पसरवून घेतलंय आणि लगेचच त्याच्या वड्या पाडून घेतल्यात. आणि वड्या ज्या आहेत ना त्या थंड झाल्यानंतर मी काढून घेणार आहे, कारण थंड झाल्यानंतर जर तुम्ही वड्या पाडायला गेले ना तर त्याचे तुकडे होतात. त्याच्यामुळे मग गरम हे मिश्रण जेव्हा ताटामध्ये स्प्रेड केलेलं असेल ना थोडंसं कोमट असतानाच त्याच्या वड्या छान अशा पाडून घ्यायच्यात आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला चांगलं थंड होऊन द्यायचंय.
आणि मग त्याच्या वड्या आहेत तर त्या अगदी अलगद निघाल्या जातात. तर बघू शकता अजिबात वडी एकही तुटलेली नाहीये. अगदी व्यवस्थित परफेक्ट असं आपली वडीचं मिश्रण आहे ते तयार झालं होतं. तर आम्ही वड्या काढलेत काही आणि काही काढून पण दाखवते. बघू शकता अजिबात एकही वडी अजिबात तुटलेली नाहीये आणि त्याचा चुरा वगैरे पण झालेला नाहीये. अगदी कडेची जरी असेल ना तरी पण बघू शकता टेक्स्चर इतकं छान आहे आणि दिसायला जितकी छान आहे ना तितकी चवीला पण अगदी भन्नाट लागते. तर बघू शकता अगदी सॉफ्ट अशी वडी तयार झाली आहे. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये आपली ही रेसिपी तयार होते. तर तुम्ही रक्षाबंधनसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.